विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर आयकर विभागाने धाड टाकली आहे। या धाडीमुळे फलटण शहरामध्ये एकच खळबळ उडाली आहे। संजीवराजे नाईक निंबाळकरांचा डेअरी उत्पादनांचा आणि कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय सुद्धा आहे। या धाडीमुळे चर्चांना उधाण आले, सोबतच आयकर विभागाच्या छापेमारीला राजकीय कंगोरे असल्याची ही चर्चा आहे। बघूया। संजीवराजे नाईक निंबाळकर आयकरच्या रडारवर। संजीवराजेंच्या फलटण पुण्यातल्या घरी धाडी संजीवराजेंवर, चर्चा रामराजेंची। रामराजे निंबाळकर यांचे भाऊ संजीवराजे निंबाळकर आणि रघुनाथराजे निंबाळकर आयकर विभागाच्या रडारवर आले। संजीवराजे निंबाळकर यांच्या फलटण आणि पुण्याच्या घरांवर एकाच वेळी आयकर अधिकाऱ्यांनी छापे टाकले। सकाळी 6 वाजल्यापासून आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या घरांची झाडाझडती घ्यायला सुरुवात केली। संजीवराजे हे रामराजेंचे फलटणमधलं सगळं स्थानिक राजकारण हाताळतात। आयकरच्या धाडी पडल्याचं निंबाळकरांच्या कुटुंबातून देखील सांगण्यात आलंय। किती वाजता साधारणतः अधिकारी आले होते आपल्याकडे? 6:30-7 वाजता। 6:30-7 वाजता। बरं, काय नेमकी चौकशी करण्यात आली? त्यांचा तपास चालू आहे। बरं, अच्छा, ओके। परिचय म्हणजे निंबाळकर असतो विश्वजित राजे नाईक। विश्वजित राजे नाईक, बोलाल तुम्ही? नाही पण सर, नेमकी काय चौकशी? अधिकारी किती लोक आहेत साधारणतः? माहित नाही, कम 6-7। 6-7, बरं। म्हणजे इन्कम टॅक्स विभागाचे अधिकारी सगळे? हो। पण काय कारण काही सांगितलं काय साधारणतः? नाही, अजून काहीच माहिती। आयकरच्या धाड सत्रानंतर रामराजे निंबाळकरांनी व्हॉट्सअप स्टेटस ठेवले। कृपया गर्दी करू नका, खात्याला काम करू द्या, काळजी करण्याचं कारण नाही, असं त्यांनी स्टेटसवरून म्हटलंय। अजितदादांविरोधात काम केल्यानं ही कारवाई केल्याचा आरोप रामराजे समर्थकांनी केलाय। फलटणमध्ये माजी खासदार रणजितसिंग नाईक निंबाळकर आणि रामराजे नाईक निंबाळकर यांचं वैर सर्वश्रुत आहे। त्यातच लोकसभेला रामराजेंनी महाविकास आघाडीला पाठिंबा दिला होता। यामुळे हे छापासत्र सुरू असल्याची कुजबुज आहे। महायुतीशी पटवून न घेणं आता निंबाळकरांना महागात पडल्याची चर्चा सुरू झाली आहे। आगामी काळात या छाप्यांमुळे काय राजकीय घडामोडी घडतात याकडे लक्ष असणार आहे। साताऱ्याहून तुषार तपासेसह निलेश खरमरे, झी 24 तास, पुणे।